नमस्कार मित्रांनो. एक काळ असा होता, पंजाबमधल्या प्रत्येक तरुणाच्या भिंतीवर भगतसिंगचा फोटो असायचा. पण आज त्या जागी एका गँगस्टरचं नाव घेतलं जातंय, लॉरेन्स बिश्नोई. आणि आता त्याच्यावर बनणारी लॉरेन्स ऑफ पंजाब ही वेब सिरीज रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पण प्रश्न एकच आहे, आपण हिरो कोणाला बनवत आहोत? एक वेळ अशी होती, पंजाबमध्ये शौर्य, देशभक्ती आणि बलिदानाचं प्रतीक होतं. भगतसिंग, उधम सिंग हे फक्त इतिहासात नाही, तर प्रत्येक तरुणाच्या स्वप्नात होते. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. सोशल मीडिया, म्युझिक इंडस्ट्री, गँग चलतुरे या सगळ्यांनी मिळून एक नवीन हिरो तयार केला. जो बंदूक चालवतो, जो कायद्याला आव्हान देतो आणि हळूहळू गुन्हेगारच हिरो बनू लागले. लॉरेन्स बिश्नोई एक सामान्य मुलगा, पण कॉलेज पॉलिटिक्सपासून सुरू करून तो हळूहळू गुन्हेगारी जगात शिरला. एक्स्टॉर्शन, थ्रेट्स, गँग वॉर याचं नाव मोठं होत गेलं. आज तो तुरुंगात असतानाही त्याचं नेटवर्क देशभर पसरलेलं आहे. बॉलिवूड ॲक्टरपासून मोठ्या बिझनेसमॅनपर्यंत त्याच्या नावाची भीती निर्माण झाली. पण इथेच गोष्ट थांबत नाही. त्याची इमेज सोशल मीडियावर वेगळीच तयार झाली. आता झी5वर लॉरेन्स ऑफ पंजाब नावाची सिरीज येणार असल्याची जाहीर झालं. रिलीज डेट 27 एप्रिल. पण सिरीज रिलीज होण्याआधीच वादाचा स्फोट झाला. आता राजकीय नेते आणि सिद्धू मूसेवाला यांचं कुटुंब यांनी या सिरीजचा तीव्र विरोध केला. कारण त्यांचं म्हणणं आहे, ही सिरीज एका गँगस्टरचं ग्लोरिफिकेशन करते आणि त्यामुळे तरुणांवर चुकीचा परिणाम होईल. सिद्धू मूसेवाला यांच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं, ज्यांनी माझ्या मुलाचा जीव घेतला त्यांना हिरो बनवणं चुकीचं आहे. सिद्धू मूसेवाला एक प्रसिद्ध पंजाबी गायक. त्याच्या गाण्यामागे गँग चलुतरे दिसायचे, पण त्याची लोकप्रियता प्रचंड होती. 2022मध्ये त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आलं. म्हणूनच आज त्याच्या कुटुंबासाठी हा विषय खूप संवेदनशील आहे. त्यांना वाटतं की ही सिरीजमुळे आरोपीची प्रतिमा हिरोसारखी दाखवली जाईल. आता इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. एकीकडे फिल्म मेकर्स म्हणतात आम्ही फक्त सत्य दाखवत आहोत आणि दुसरीकडे समाज विचारतोय, सत्य दाखवताना तुम्ही त्याचं ग्लोरिफिकेशन तर करत नाही ना? आणि आजची तरुण पिढी जे पाहते तेच फॉलो करते. जर गुन्हेगारच हिरो बनले तर पुढची पिढी काय शिकेल? वाद वाढत चालला आहे. बॅनची मागणी होत आहे. सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आता पाहायचं आहे झी5 काय निर्णय घेते. सिरीज रिलीज होणार की थांबवली जाणार? शेवटी प्रश्न रिलीजचा नाही, प्रश्न आहे आपल्या विचारांचा. आपण कोणाला आयडॉल मानतो, भगतसिंग की गँगस्टर? कारण समाज तसाच बनतो जसं त्याचं इन्स्पिरेशन असतं. आणि जर इन्स्पिरेशनच चुकीचं असेल तर भविष्यही धोक्यात जातं. आता निर्णय तुमच्या हातात आहे. हिरो कोण? गुन्हेगार हिरो बनतायत आणि आपण फक्त बघतोय. या सिरीजबद्दल तुम्हाला काय वाटतं? रिलीज व्हावी का नाही व्हावी? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.